रेल्वे खात्याचं मंत्रिपद एका मराठी माणसाकडे आहे, मात्र सुरेश प्रभूंच्याच राज्यात मराठीला कशी सावत्र वागणूक मिळतेय ते पहा। रेल्वेच्या मराठी द्वेषाचा ताजा अनुभव घेतलाय तो सुभाष जगताप यांनी। त्याने 22 जून रोजी माहिती अधिकारात मध्य रेल्वेकडे अर्ज केला होता, मात्र हा अर्ज मराठी भाषेत असल्यानं तो चक्क फेटाळण्यात आला। तशा आशयाचं पत्रच मध्य रेल्वेच्या उपमुख्य व्यवस्थापक स्वाती सिन्हा यांनी पाठवले। मराठी द्वेष्ट्या रेल्वेनं इंग्रजीत पाठवलेल्या पत्रात काय म्हटलंय पहा। आपण सादर केलेली माहिती मराठी भाषेत आहे, त्यामुळे आपल्याला काय माहिती हवी आहे ते समजत नाही। तुम्ही इंग्रजी किंवा हिंदीत अर्ज करावा, जेणेकरून तुम्हाला माहिती देता येईल। जो पास येतो आपल्याकडे त्यामध्ये हिंदी आणि इंग्लिशमध्येच आहे, मागे सुद्धा हिंदी आणि इंग्लिशमध्ये उल्लेख करण्यात आला आहे। तर मी RTI मध्ये लिहिलं की मराठीमध्ये का नाही आहे, कारण प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक राज्यामध्ये तसा उल्लेख असतो। मग आमच्या इथे का नाही, स्थानिकचा उल्लेख असतो, मग आमच्या इथे का नाही हा मुद्दा होता। परंतु मला जी माहिती आहे तीच नाकारली गेली, कारण एकच की मराठीमध्ये का ॲप्लिकेशन हिंदी आणि इंग्लिशमध्ये का नाही। तर मला कळत नाही की आपण महाराष्ट्रामध्ये राहतोय की महाराष्ट्र बाहेर राहतोय। त्रिभाषा सूत्रानुसार महाराष्ट्रात मराठीचा वापर होणं बंधनकारक आहे। माहितीच्या अधिकार कायद्यातही स्थानिक भाषेत अर्ज देण्याची मुभा आहे, तरीही या तरतुदीकडे रेल्वेतील मराठी द्वेष्टे अधिकारी दुर्लक्ष करताना दिसतात। महाराष्ट्रात रेल्वेनं मराठी भाषेचा वापर करावा म्हणून यापूर्वी अनेकदा आंदोलनं झाली, मात्र याचा रेल्वेवर काहीही परिणाम झालेला नसल्याचं दिसून येतंय। मराठीच्या नावाने राजकारण करणारी शिवसेना राज्यात आणि केंद्रात सत्तेत आहे, तर दुसरीकडे सुरेश प्रभूंसारखा मराठी चेहरा रेल्वे मंत्रिपदावर आहे। तरी सुद्धा महाराष्ट्रात मराठी भाषेची रेल्वेमध्ये होणारी गळचेपी काही थांबत नाही। आता मराठीच्या नावाने गळा काढणारे पक्ष या संदर्भात काय भूमिका घेतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।